नमस्कार मंडळी, दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? तर सर्वात आधी तुम्हाला संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. खरं तर हा व्हिडिओ तुम्हाला संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी यायला पाहिजे, पण मग तुम्हाला सांगितलं होतं मी का लेट झालं असं म्हणून. तर ठीक आहे, आता संक्रांतीच्या दिवशी सकाळी सकाळी छानपैकी देवाला आंघोळ घातली आणि देवाचं जे काही सगळं म्हणजे देवघर आहे छोटंसं वगैरे जे आहे ना, ते सगळं छानपैकी स्वच्छ क्लीन करून घेतलं. सगळ्या ज्या गोष्टी तिथल्या त्या पुसून घेतल्या वगैरे आणि त्याच्यानंतर मग सगळ्या मी त्यांच्या जागेवर त्या ठेवून दिल्या आणि देवांना आंघोळ घालून वगैरे अत्तर वगैरे लावून विडा अवसर सगळं असं मी करून घेतलं. माझ्याकडे छोटीशी गीत आहे. वाव, कोणते कोणते अध्याय याच्यामध्ये? सगळे अध्याय 18 अध्याय. बापरे मम्मा, मी याचाच खूप जुनी आहे ती बरं. मी एकदम लहान होती ना तेव्हापासून आहे माझ्याकडे ती छोटीशी गीता आहे. हिच्यापेक्षा पण छोटी गीता राहते बरं. हो, म्हणजे केवढी? अशी हिच्यापेक्षा एवढीच राहते. बापरे. आणि तिला आईने मला हा सुळा बनवून दिला होता. सुडा म्हणता खायला? हां. कधीपासून आहे मी मला वाटतं मी का 7वीला असेल ना मी, तेव्हापासून माझ्याजवळ येते. आणि मी इकडे लग्न झाल्यावर माझ्याकडे घेऊन आली तिला. माझ्या खात होते ना मला त्यांना ती. तर आता तुम्ही बघितलं छानपैकी माझी देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे. त्याच्यानंतर इकडं मी भातासाठी तांदूळ लावला, तो भात पण झाला. तिकडं कांदे भाजायला टाकलेले आहेत आणि सोबतच तिकडं जी आपली ही डाळ बनवायची ना आपल्याला, काय गड्या, हरभऱ्याची डाळ पण टाकलेली कुकरमध्ये पुरण बनवण्यासाठी. आणि इकडं खीर पण छानपैकी झालेली आहे आपली. आता थोडा वेळ इथं चमचा हलवत राहील खीरीमध्ये. म्हणजे हे बाकीचे पदार्थ झाले ना, मग फक्त काय राहतं, पुरणपोळीचं बाकी राहतं आपलं. आणि आता इकडं याला जे असतं ना आमटी, या डाळीचं पाणी लागतं. मग डाळ शिजली हरभऱ्याची, त्याच्यानंतर मी तिचं पाणी टाकून आता याला मस्तपैकी आपली जी आमटी ना ती परतून घेणार आहे. तर नेहमीप्रमाणे कांदे, खोबरे, लसूण वगैरे हा मसाला घेतला. चटणी, हळद, मीठ, गरम मसाला, धने पावडर, हे असं सगळं घेतलं आणि ते छानपैकी म्हणजे परतून घेतलं. आणि त्याच्यामध्ये आता हे डाळीचं पाणी टाकावं लागतं, तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. जे आपण हरभऱ्याची डाळ शिजवलेली असते ना तिचं वालं पाणी. आणि थोडीशी डाळ पण घेतली मी मिक्सरमध्ये, ती छान वाटून घेतली आणि त्याच्यानंतर मग याच्यामध्ये टाकून दिलं फोडणीमध्ये. आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पुढे आमचे पुरणपोळी करताना किती मस्त गंमत झालेली इथे, त्याच्यामुळे म्हणते की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आणि पहा तुम्ही, एकदम मस्त अशी आमटी आपली तयार झालेली आहे. त्याला तुम्ही सार म्हणू शकता, आमटी म्हणू शकता, किंवा काही जण रसोई पण म्हणतात आमच्या इकडं. चला, आता वाजलेत सकाळचे 9 आणि बाकीचं झालंय तुम्ही बघितलं, जसं की भात, खीर, आमटी झालेली आहे, डाळ शिजून झालेली आहे. आणि पुरणपोळीसाठी आता ही कणिक गाळून घेते मी. तशी तर कालच गाळून घ्यायला पाहिजे होती, पण काल आहे ना पार्लरमध्ये क्लायंट होते, मग काही जमलं नाही. तर म्हटलं चला आता कणिक गाळून घेते. 9 वाजलेले, साधारण 10-10:30 पर्यंत होईल आपलं सगळं. बाकी सगळं झालंय, आता फक्त तळण राहिलंय आणि पुरणाच्या पोळ्या राहिल्या करायच्या. बघू आता जमतात का, पहिल्यांदा ट्राय करते सगळं. तशा तव्यावरच्या केलेल्या आहेत, पण खापरावरच्या आणि चुल्यावरच्या सगळं पहिल्यांदा करते. तर बघू, मी पण एक्सायटेड आहे कशा जमतात ते, फाटतात का तुटतात, आता बघू. पाईकडं मस्तपैकी छान अशी कणिक गाळून घेतली आता. तसं आईला बघत आलेली लहानपणापासून, आई करते त्याच्या कसं करते काय करते असं, पण अजून स्वतः काही केलेल्या नाहीत मी, त्याच्यामुळे. तर आता ही कणकेमध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी आणि पुरणाच्या पोळीची कणिक भिजून देते. मम्मा, पुरणाच्या पोळ्यामध्ये कणकामध्ये मीठ टाकतं? हो, मला आता माहिती पडलं. मीठ टाकते. तरी इतकं गोड का लागते पुरणपोळी? मग त्याच्यामध्ये गोड पुरण असतं ना. कणिक मळून घेतलेली आहे आता आणि ती छान मुरून जाईल तोपर्यंत पुरण शिजवून घेते. म्हटलं कणिक मुद्दामून जास्त आधी हे करून घेतली मी, कारण आहे ना मला
अजून खापरावरच्या पोळींच्या कणकेचा अंदाज नाही. त्याच्यामुळे म्हटलं चांगली मुरू देते म्हणजे कसं टेन्शन नाही राहणार. म्हटलं बघू आता हे पुरण गाळून घेते आणि शिजवून घेईल त्याला छान मस्त गुळामध्ये. बापरे किती वेळची करते तू, तसंच निघालं. नाही का हे काय हे बघ मागे लटकलेले ते. एवढी डाळ करायची आता. करून आता बापरे मला काढायचं नको, काढू ना मला काढू दे ना. आता पप्पांसाठी टिफिन घ्यायला जाईल ना मी, तेव्हा आणून. ठीक आहे. नाही केशव आम्ही एकदम भारी माणसं. पप्पांनी तिथे आणून ठेवलेलं आहे. अरे पप्पांनी तिथे आणून ठेवलंय, आम्ही टिफिन घेऊन जाऊ ना, तर आम्हाला फक्त ऑफिस मधून घेऊन यायचा आहे तो. तू वेगळी धरते का रांगोळी? म्हणजे रांगोळी म्हणजे असं चुटकीभर घ्यायचं, असं वेगळंच हात करते तू. बापरे मग फर्स्ट टाइम का बरं रांगोळी काढली का मम्मा तू? एवढी भारी वाटते ना ती ग्रे कलर वर व्हाईट. बघा गाईज आमचं खापरच म्हणता नाही ना. आईला फोन लाव बरं नवीन. गवऱ्या पाहिजे होत्या ग बाई, गवऱ्या संपल्या आपल्या हातात, दूध दिपला बी नाही. केक बनवते. अहो बहीण आपली काही इथलंच आहे स्वातीन कुंभाराचे माती आहे के सरू कपड कसं केक केक बनवू का काय बनवू. तिचं भेटलंय 80 रुपये. मस्त भेटलं बायांना 100 म्हणत होता, 50 दे म्हटलं, मग 80 राहता. जितकं चांगलं झालं, मस्त भेटलं. भेटत नाही 100च्या खाली. 80 केक बनवते. ठेवू का? ठेव ना. तू ठेवशील तर तुला उतरावं लागेल बरं. मुलीला सासरवास होते पहिल्या बाया म्हणायच्या, आता कसं राहिले काय. ज्या बाईने ठेवलं ना तिच्या मुलीला सासरवास होते. सासऱ्या नवऱ्याच्या घरी नवरा सासरवास करतो, सासू सासरे नंदा देर जेठ. पकडून गेला तुमचा. ते म्हणणं राहतं बहीण सर्वच जण तसे म्हणतात. लावते का पैस? ओ माय. नको मा तुम पैसे तुम जोड राहते. चला मम्मी. काय झालं ग? खापर छोटस ते अण्णांकडून आणायचंय, पण ते गाडीवर आणताना येणार बसायची पडेल राहते. त्या म्हातारी करते तशा कर ना ग. आता हे केलं गेलं आपलं खापरचं. नाही ते आमचं- कापड काय येतात तिच्या हा. लहान लहान पण असतात. शेवटी तेलोऱ्यात म्हटल्या जातात, सगळ्यांना येतात. हिच्या बी गणटम फुकतात तेलोऱ्या. आणि तू आता कोणत्या करशी मग? आजचा व्हिडिओ घ्यावा लागेल मग एकदा कशा घे बरं व्हिडिओ घे. काय त्या पोळ्या अशा आहेत, ते आपल्या ज्या खापडच्या आहेत ना तशाच वाटतात ते.
तव्यावरच्या का? बोलतो हो ते काय गं, पुरणपोळ्या करते ना? पाहते आता तुझ्या आजी सारख्याने येत बरं मी तुझ्या आजी जास्त घरात कोकणाच्या कर तिच्या अण्णा बी म्हणायचे ते तुम्ही येईन पण ती मस्त पुरणपोळ्या खरंच म्हणे खापर छोटूस आहे मोठं तर नाही ना तुझ्या हातानं बरं आता छोटे छोटे बघा ना, पहिले सुरुवात करा मला बिराला बोलून घे ना. कारण आता एवढ्याशा खापाच्या मी बी पहिल्यांदाच करते. आहे तर मी तर सगळं राहतं तेव्हा टाकलेली आहे मी फक्त. आता मला बी ऐकतच आहे ना मग तुझं आई ब्लाऊज किती मस्त आहे तुझं. ब्लाऊज किती मस्त आहे. हा हो रेडीमेड आहे दादा सगळं द्यायला राहतं त्याची. सगळेजण तेच वापरताय सोनताईचे सासू बी तेच वापरतात हे घ्या, पीठ घ्या. काय तू काय करते का? करते मग तेच म्हणून राहिली कुमारची माती आय के सरू का बोळ के सरू ए बा त्याने घेतलं बघ भाऊ किती वेळची म्हणते बोलून राहिली मी. त्याला एक समजलं कार्यक्रम हा ना. घे 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 अजून घे ओ बाबा घे धर. हे का म्हटलं का मला सांगतो. या दोन पिढ्या आपल्याला म्हटलं काळ बोलून ठेवण्यासाठी. लेकराला माफ राहतं सगळं पुरण कमी जाऊ दे ग नाही नाही कणिकपेक्षा पुरण चांगलं पाहिजे उलट भाऊ येणार आहे ना दुपारी नाही. आणि घरगुती आहे का त्याच्यात कोणतं काहीच नाही मिक्स नाही हा तोंडात डाळ यायला हे खूप चांगले टाळा. बाबा मला खेळू. किती ठेव नाही मी खायला. त्याला ते खाऊ दे येतोय का? पोळपाट पाहिजे ग अरे यार. ते गावाकडे सारखं पोळपाट पाहिजे एवढं पोळपाट मोठं का परत चाललीच ती उलटी ठेवून. 500ला पडतं ते तपलं का पाणी थोडस थेंब टाकून पाहिजे तेल का टाकून पाहिजे बोला आंटी. बाबा रडो आहे बघ. कुठं नको आज मी सांगून राहिले माझ्या सोयीचं नको जुगुच आहे आयके सरू का बायके सरू करू नको माती आपली माती नाही मावायला पाहिजे बी. मोठी किती घेऊन आले मोठी किती घेऊन आले तरी त्यांच्यासारखा घरा घरा हात नाही फिरवता येत मला ती वहिनी करते घरा घरा हात फिरवत तिला येतात का कल्याणीला येत असेल बहुतेक येईल. बाबा मी सांगते बाबा म्हणे मला ते म्हटलं मग चेहरा देते म्हटलं तुम्हाला. हा मग या चेहरा आहे बघ. चेहरा म्हणजे काय हे वाले. हा बाबा म्हणे मला दिसतो पूर्ण चांगला पाहिजे. हार गद गद पाहिजे किती पाडून गेली होती? तुझ्या मध्ये सांगते काय तुझ्या आजी सारखे नाही जमत नाही अगं डोळ्यात पण झालं ना काठापर्यंत पुरण बी राहतं म्हणे अण्णा बोलते पारक करणार आहेत असं वटावर चावून घ्या म्हणे नेहमी आठवण येते तेव्हा ते रामकृष्ण बापू बी होते खायला पुरणपोळ्या है ना आंब्याचा रस होता माऊच्या वेळेस माऊला बघायला आलं होतं आई होती माझी आई बघते आठवण येऊन राहिली अण्णांना आता संक्रांतीला माझी अशी वाट पाहे मागच्या वर्षी इथून अशी वाट पाहे माई लास माई रशी आणा तुम्ही रशी घेऊन जायची का? एकदा नेली नव्हती का मग एकदा नेली तर तिला वाटतं दुसऱ्या वेळेस बी आणा हा मी तेव्हा एकदा केली होती. हा एकदा तू केली मला मी बोलले ना म्हणे काय मस्त रशी हो भारी होती म्हणे माझ्या एकदा दिली नव्हती का तू रशी घेऊन जा म्हणे रशी ते तू केलं होतं झाले तुला. हॅपी बर्थडे पैसे झाले का केक खाऊ घातला तिनं नाही भजे भजे थोडे पापड आणि पुरणपोळी बाकी झालंय आमटी भात आणि ते. ते गरम गरमच बरे लागते ना एवढंच टाक माझ्या आईसारखी पुरणपोळी. नाही खरंच येणार नाही बरोबर ते मानणं पडेल अण्णा सुद्धा म्हणतात इथं पुरी चालली गेली म्हणून ती उलटतात ना
अशीच नाही वळून घे अशी ते फिरून त्याला तेल लावायला पाहिजे होतं आपण अशी ना तिकडे पडून गेली ती डायरेक्ट. काय करू आता? हा, घे घे जाऊ दे पहिली येते हा, जोड तिला जोड ठेव टाकून दे जोडून दे पहिलीच आहे ना हा ना. थोडस ते कांद्यात तेल लावून असं फिरून माऊ घे एक कापड आण ना. तिथं एक कापड आहे बघ. ते कापड आणि कापड ठेवून देते मी. खापर लहान पडलं ग आपलं आमचं तरी आणि त्याने मस्त मळले बघ पण एक हे गावून घेतलं तुम्ही. फडक्यानं ना जशी म्हटली तसं आज फिरणार आहे अर्धा पुरण तर मिक्स भाज्या करून टाकू. पण आता काय सगळं ना एक एक काय ना पण थोडं थोडं सुरुवातीला आधा पादा कुठं करू म्हटलं आणखी जास्तीचं भिजवून कसं जमतं काय जमतं. एकच नको ना बेटा आपल्याला हे पाहिजे किती मोठे कणी पुरण ना दुसरं काही नाही जेव्हा जास्त करू ना तेव्हा खाशील तुम्ही पुरणपोळी खात नाही मान्य आहे जास्त करू तेव्हा खा मम्मा पुरणपोळीपेक्षा ना पुरणपोळीच्या करायचं आहे ना त्या पोळीपेक्षा पुरण जास्त करत मला खायला. बर एक ग्लास असेल एक ग्लास तर भरती आहे. पण एक बरोबर तितकेच जास्त आहे पण कमी नाही पुरणपेक्षा ते करून घेऊ मग बाकीचे मांडे मग तसंच करता विदर्भात मांडे तुला मांडलेला आहे मस्त मांडे करून दोन एक करशील ना तू मग पोळपाट लहान पडतो ना तर आमची पहिली पुरणची पोळी अशी झाली पा पहिले ते थोडस आता ते आता खापर खापर बी छोटं झालं आणि लोळा मोठा झाला थोडस. मम्मा असं फुकणे म्हणजे फुकायला फुकायला नळी फुंकले हा, सोनारे ती काय ऐकडे आहे ती अशी हा मग तू काय पण असं म्हणजे हे एवढं करतो टाकलं बरं आता मी जेवण घेतले काय पण झालं की म्हणजे आता तू बड्या मी ऐकलं येडी फुकणे का बरं म्हणायचं हा येडी फुकणे. म्हणजे तुम्हाला मी काही येडी राहते ना ती म्हणून येडी फुकणे म्हणतात तुम्ही मला फुकणे का तुला बरं माहिती नाही मग ती मला फुकणे म्हणते ना फुकणे. कोण म्हणतात मम्मा हं? मम्मा येडी फुकणे मग पहिल्या बाया म्हणायच्या येडी फुकणे तंद्या बाया आजीमध्ये राहिले ना अशा आता मम्मींच्या हातच्या पोळ्या आहेत मस्त पैकी खापरवर हो नवीन गं, खापर. चांगल्या टमटम फुगून नाही राहिल्या बारीक बारीक टाक. चला नवीन चुला नवीन कापर नवीन पोळी नवीन विचारचं आहे तर पुरणाचा माहिती पुरण आहे तर माहिती कणिक आपण काय निमित्त कारण करणारे जोरात जोरात काय झालं ग? अशा जोरात पोळी टाकली. कापरवर टाकायला गेली आई तिकडेच फेकून दिली सगळी. काय परत कर बरं तसं परत तर म्हणजे चांगली पोळी फेकेन का तेव्हा मग ही चांगली होती मोठी दाटी एकदम सगळ्यात मी पुरण तुम्हाला जास्त बोलत होतं. होती तरी ते खापर छोट आहे खापर. लदडी होऊन जाईल म्हटलं ते. तेच ना मी म्हटलं हातापर्यंत पुरायला पाहिजे मोठी टाकू नाही पोळीने फिरणार ना अजून झालेली नाही ना मम्मी गरम लागेल बरं बघा तुमच्या हिशोबाने. म्हणजे सासू कधीच काटलं देत नाही बाबा पुढच्या पुढं खाऊन राहिले आपले भाव ठेवला तसा देवी एवढी मोठी पुरणपोळी हा. का ग एवढं काय छोटा कापर घेतलं ग मम्मा हा ना ग मोठं घ्या पाहा तुम्ही गॅस हा ना गॅस एवढं देते ते गॅसवरच वापरू ये पाणी पावसाळ्याचं गॅसवर करून घेत जाईल याच्यावर हा. ते मोठं आणून घेऊ आपण मोठं घेऊन घ्या
चांगल्या आल्या ग आपल्या परीनं मस्त दिसत आहेत. जाऊ दे जशा आहेत तशा आहेत. पहिलं खापर पहिल्या शिकाऊ बाया आपण ते सरळपणे कधी केलं नाही. मम्मा मला टाकू दे ना. माय हो भले भले बागले बुडके पाय लागले. प्लीज मी यार चांगली टाकेल ना. नाही ना बेटा जमत नाही नाही ना, मी लहान आहे. नाही पुढच्या वेळेला पुढचा वेळ कधीच येत नाही बाई तुमचं. पुढच्या वेळेला जास्त करू बस. नाही येत तुमचा पुढचा वेळ कधीच. आता मी काय म्हणते तुला, आमले पहिले चांगलं जमू दे. या सगळ्या जणी असतील या खेळ बातुकलीच्या पुरणाच्या पोळ्या आहेत त्या. या काही पोळ्या आहेत का खापरच्या. मस्त आहे पण चुला बर का बरोबर जाळ लागतोय. सुगरणबाईनं मांडलेले. सुगरण म्हणजे काय असतं पण. सुगर पाचच्या आहे तुझी आजीबाई बहिणी सुगरण. मला सुगरणाचं घरट माहिती फक्त. मला होतं ते. हा आंटी देऊन जाऊ का फ्रॉक. हा आली ना. मी आई सुगरण आहे मग. सगळ्याच बाबतीत मग आईला हॉटेलचाच माणूस म्हणायचे. बबलू दादा तर कायम म्हणे हॉटेलचा माणूस. कोणाला? आईला हा कायम म्हणे सगळ्यांना माहिती. तिला छान बनवायचे त्या. त्यांच्या हाताचे ते डोसे जास्त आवडायचे मला. डोसे हा म्हणजे मी खाल्ले पण नाही तू. ढोकळे, खाल्ले तू, तुला आठवत नाही. आठवत नाही. खूप लहान होती बेटा तू. बेटा हे घे हा तू व्यवस्थित. लहान खूप होते ना तू. मस्त तेव्हाच झटकीपट तेव्हाच करून टाकायचे ते आई डोसे. बापरे काही पण ढोकळे डोसे. तुझ्या आईवानीच होती. यार काच मी आता एवढी ना. आईची दुसरीच्या बीज डायरेक्ट आई. तुझ्या आई बरं का मग. हो का हम्म. बाई ग माझी आऊ. विचारते. चांगले लोक लवकर चालले जातात. व्हिडिओ मला करा खडा आई सोंग शेवट मम्मा अशी बारीक करू म्हटलं. या बटा पोयासून बारीक करू म्हटलं. पैकी दिली ती डायरेक्ट एवढी मोठी वहिनी ती हातोर मायने. आणि तर मायने नाही तर नीच पका बरोबर बिनी मायने ते कदा चुलावर पडली. म्हणजे काय झालं नेमकी. काय नाही अगं, मला अर्धीच बोलले. खापरं पडली अर्धी तिकडे पडून गेली. माय वो तुमच्या कामात राहायचं नाही पुरणपोळी. हा बातुकलीचा खेळ आहे आपला. फोन करत होते ते मम्मा. तिथं काय एक जण ते आईने पोळ्या करून घेतल्या, अक्का आईने बाकीचं करून घेतलं. अक्का पण आहे. मग नानकुडाला गेलेत ना ते. तिथं आहेत का. बाई आम्ही व्हिडिओ बघत होते त्यांचे. बाई कितने पाहिजे व माय. मम्मा मला करू दे ना असं. किती मजा येत असेल ना असं करायला. हो माय. आईला झाडतं सुद्धा आहे. म्हणजे मी तुमच्या पोळ्या चांगल्या शिकल्या. मी पण शिकले. किती घामाघूळ होऊन राहिली पाय. एवढा मोठा उंडा टाकला पाय. हुंडा हुंडा तर लग्नाचा राहतो. हे पाय. एक म्हणत आहे कागदांचा उंडा. आमच्या पोळ्या तर पाहून घ्या. तुझ्या पोळ्यांसाठी मी घामाघूळ होऊन राहिली. जाळगावाला मस्त आली ग. आता गहू जाळ लावलाय पाय. ही पोळी मी काय. तू उलटून तर पाय फक्त. उलटून पाय माझे उलटून पाय. गेल्या माया खेळ जाटू नाटू. त्याच्यात काही नाही बारीक बारीक झील पाय मग. अगं मग तुझी पोळी तर फुगून नाही राहिली. किती जाळ लावून राहिली. मग हे काय बा मी तुमच्या पोळ्यांना तेल टाकत होती किती. हा मी बी टाका सुका. मी बी टाक दे सुका. का मी म्हणत आहे. मी बी टाक सुका. का ग तू मला म्हणते येते तिथे हेवा करायचं आणि तू किती हेवा करते ग. हो ये वाणी ग बाई मी सांगते सगळ्या पोळ्या चांगल्या मग आल्या. सासूतून सव्वाईस पाहिजे. आंटी इथं असं दाबून दे जाओ. ही मस्त झाली यार. ही मीच काही बहीण डबाला देते तो एक चांगली. छोटूशी. जाऊ दे मग ही पप्पा नाही धुवून दे माझ्या. डबाला बरं चांगली बरं.
मग छोटे छोटे हे तिथे अंकल काय पोळी झाली सक्सेसफुल. सक्सेस. मिशन सक्सेसफुल. 10 पोळ्या केल्या त्याच्यापैकी एक चांगली झाली. नाही गं आईची पण ती एक सगळ्या चांगल्या चांगली आल्या. डोकं सुटून गेलं. डोकं सुटलं होतं, केस सुटले ते डोकं. जास्त लावलंय ना चिपकले नाही ती पीठ दिसून येईल डब्याला म्हणून थोडं ते लावलं. ही पोळी काय भारी झाली. असं वाटतं एखादी खापर पोळी शकल्या जात नाही बरं हिवळूनच जातात. अरे मम्मा कसं ठेवलंय ते स्मोकिंग पॉट नाही राहत का गं, तो लग्नांमध्ये लावलेला राहतो तर ठेवलेलं ते. कसं ठेवलंय वॉटरफॉल सारखं ना. हा वॉटरफॉल नाही ग, तो असं ते धुवा नाही निघत का, शावाच्या लग्नाला पण नव्हतं बघ ते, हो ना हो ना. मामाच्या लग्नात पण नव्हतं तसं. मम्मा बस का. होय मम्मा बस का. गंजाळ तिचा व्हिडिओ टाक. चांगले तुझी सगळी नेल पेंट खराब होऊन गेली. जाऊ दे गं माहिती त्याचं काय. शेवटपर्यंत कसं पुरण पाहिजे काठाच्या शेवटपर्यंत. मस्त करून घेतलं तू कापाच्या पोळ्यांना लागतं तसं पातळ. ओ बापरे. आयडिया तर तिथे तर फुटतंय ते लाकडं बी ओलले थोडेसे ते म्हणून लवकर हा पेटलं. पटापटा फुटून राहिले. किती बी लाकडं लावली किती बी जाळला चुला बी वल्ला लाकडं बी वल्ले. सगळं बोललंय. वल्ला वल्ला उल्ला उल्ला वल्ला वल्ला. तरी बी आम्ही पूर्णाच्या पोळ्या केल्या आज. तरी बी केले. हा मग बोल. लाकडं ओले चुला बी ओला आहे. काय काय बक्षीस पाहिजे तुला. बक्षीस काय देते बघ. चला तुमच्या दोघांसोबत चौपट खेळून घे. तुला जे द्यायचं ते दे बस. मग काही. पप्पा पप्पी देऊन देईल तुम्हाला दोघींना. हा. पप्पा पहिला दे तिच्याजवळ तिच्या परीनं डोकं बी चालते. आणि खरं आहे का बाई शेकणं बी काही सोपं नाही आहे. चांगलं शेकल्या तू तरी म्हणून तुझा हात इतका वारवायले झाले ना. उलट सुट्टी कडी केली जाईल ना. उलटा भाग टाकला. ते करून घे. छोटासा कपाल भाऊन पाहिले काय. भाऊचं लगेच लक्ष जातं काय कानाकोपऱ्यामध्ये. कोणता भाऊ. भाऊ सांगायचं काम मोठा भाऊ का लहान भाऊ. दाखले मोठे सारखे. कसं आहे काय आहे आणि हे कोणी घेतलं आणि हे दाखल्याला कुठून वेळ आलं. आहे अजून. तरी बी गणे ते बी. दाखल्याला वेळ आहे अजून. लक्ष दे. ओ आई त्याचं तर पप्पा म्हणून पण त्यांचं दुप्पटचं लक्ष जातं. हे पाहतोय मम्मीच्या पोळीची केवढी गडी झाली बघ. चांगली झाली. छोट कटे झाली. आत्ता शिवून पडलं. सकाळचं काहीच नव्हतं 12 नंतर. आता किती वाजले. 1:30 वाजले. पाऊण वाजले आता. 12 नंतर ऊन 1 तासाने ट्युशनला जायचं मला. चला आता, बस. बस आता बस आता नको. बाबा कसं झालाय स्वयंपाक. छान नंबर आहे ना. सांगा. एकदम छान नंबर. तुझ्यासारखा. थँक्यू. तिनं बरीच मदत केली आज. तर मंडळी असा होता आजचा व्हिडिओ. आणि दुपारी सगळ्यांचे जेवणं वगैरे सगळं आवरलं. भांडे वगैरे सगळे. आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळची जे काही आपण संक्रांतीची तयारी करतो. अंगणामध्ये सडा रांगोळी घरं वगैरे सगळं स्वच्छ क्लीन. आणि सगळे मंडळी संक्रांतीचे तिळगुळ देण्यासाठी वगैरे येतात तर ते. आणि कृष्णा रांगोळी काढत होती आज. दीदी काय करते तू. चांगली रांगोळी काढ. तू इकडे इकडे.
आणि आजची रांगोळी कृष्णाने काढली, पण ती रांगोळी झाल्यानंतर ते काही शूट घेतलं गेलं नाही. आणि त्याच्यानंतर सगळेजण आम्ही तयारी केली, एकमेकांना सगळ्यांना देवाला मम्मी पप्पा यांना तिळगुळ वगैरे दिलं. आणि आमच्या पूर्ण कॉलनीमध्ये जे काही ओळखीच्या ठिकाणी तिथं आम्ही गेलो. आणि ही साडी मी घातली होती संक्रांतीचं तिळगुळ द्यायच्या वेळेला. तर ते नंतरचं शूट घ्यायचं माझ्याकडून राहून गेलं. तर असं म्हणजे थोडी घाई पण होऊन जाते, तयारी करून सगळे आपलं बाकीचे कामं आपल्याला मॅनेज करायचे असतात वगैरे. आणि हे थोडेसे फोटोज आम्ही काढले होते, व्हिडिओ काही घेतला गेला नाही. तर ही साडी तुम्हाला आवडली, मी फोटोज शेअर केले होते कम्युनिटीला आणि मला पण खूप जास्त आवडली. तर सांगते त्या साडीबद्दल पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.